नमस्कार मंडळी, स्वादिष्ट तडका चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मऊ खुसखुशीत तिळाचे लाडू। संक्रांत येते, मग तिळाचे लाडू तर व्हायलाच हवेत ना। त्यासाठी सगळ्यात आपण तीळ भाजून घेऊयात। 2 कप म्हणजे 250 ग्रॅम तीळ घ्यायचे। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि सावकाश भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि तिळाचा कलरही थोडा चेंज झालाय बघा। तीळ करपू द्यायचे नाहीत, काढून घेऊयात। यानंतर अर्धी वाटी म्हणजे 80 ग्रॅम शेंगदाणे भाजून घेऊयात। हेही आपल्याला लो फ्लेम वर भाजून घ्यायचे आहेत, शेंगदाणे करपू द्यायचे नाहीयेत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, शेंगदाणे भाजलेले आहेत। आता आपल्याला याची फोलं काढून घ्यायची आहेत। अशा प्रकारे शेंगदाण्याची फोलं काढून घ्यायची आहेत। तीळ थंड झालेले आहेत। आता यातले 3 टेबलस्पून आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहे, त्याचा आपण नंतर वापर करणार आहोत। आता आपल्याला सगळे जिन्नस एकत्र बारीक करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे पहिला तीळ घेऊयात, थोडे शेंगदाणे घेऊयात। सगळे शेंगदाणे घालायचे नाहीयेत। 1/2 कप म्हणजे 200 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे। 1 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे। थोडीशी जायफळ पावडर घालायची आहे। आणि 1 चमचा तूप घालायचं आहे। मी ते सगळं 2 बॅच मध्ये बारीक करून घेतले, कारण एका जार मध्ये एवढं मावत नाही। हे सगळं पल्स मोड म्हणजे चालू बंद असं करून बारीक करून घ्यायचंय, नाहीतर त्याचं तेल सुटणार। हे बघा, अशा प्रकारे बारीक करायचंय। आता राहिलेल्या शेंगदाण्याचं काय करायचं ते बघूया। एका स्वच्छ कापडामध्ये अशा प्रकारे शेंगदाणे ठेवायचे आहेत आणि कापड त्यावरून फोल्ड करायचंय आणि त्यावर लाटण्याने हलकसं असं प्रेस करायचंय। शेंगदाणे आपल्याला पूर्ण बारीक करून नाही घ्यायचे, थोडंसं त्याला क्रंचीनेस येण्यासाठी थोडे मोठे तुकडे ठेवायचे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। आता बारीक केलेलं सगळं मिश्रण घ्यायचंय। इथे मी 2 बॅच मध्ये केलं होतं, ते सगळं घ्यायचंय। यामध्ये वाटून घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि जे तीळ आपण साईडला काढून ठेवले होते 3 टेबलस्पून ते घालायचे। आता आपल्याला हे सगळं मिश्रण हाताने एकत्र करून घ्यायचंय। गरज वाटल्यास एखादा चमचा तूप घालू शकता। सगळं छान मिक्स झालेलं आहे। आता त्याचे लाडू वळून घेऊयात। लाडू वळताना हाताला थोडं तूप लावून घ्यायचंय आणि लाडू वळायचे। अशा प्रकारे मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊयात। पुन्हा एकदा हाताला तूप लावून घेऊयात। हे लाडू हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास 5 ते 6 दिवस राहतात। अशा प्रकारे सगळे लाडू वळून घेऊयात। पौष्टिक असे तिळाचे लाडू तयार आहेत। साधारण 25 लाडू तयार होतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।